नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बालगाव देवस्थानमध्ये दागिन्यांचा गैरव्यवहार. जत तालुक्यातील श्री अलमप्रभू देवस्थान येथील सुमारे 17.5 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा चार्ज नव्या समितीकडे न देता शासकीय मालमत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी देवस्थानच्या माजी अध्यक्षांसह 11 माजी पदाधिकाऱ्यांविरुद्ध उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देवस्थानच्या कारभारात खळबळ उडाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रभारी सहाय्यक सचिव महादेव बाबूराव दिंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार श्री अलमप्रभू देवस्थानची स्थावर व जंगम मालमत्ता देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली होती. सन 2016 मधील शासकीय मूल्यांकनानुसार देवस्थानाकडे 6 तोळ्यांची मोहनमाळ, 6 तोळ्यांचा चेनहार आणि 4 तोळ्यांचे लिंगगोप असे एकूण 17,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याची नोंद आहे. देवस्थानच्या जुन्या स्थानिक सल्लागार उपसमितीची मुदत संपल्यानंतर 25 जानेवारी 2024 रोजी नवीन उपसमिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना देवस्थानचा संपूर्ण चार्ज नव्या समितीकडे सुपूर्द करण्याबाबत वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. जानेवारी 2025 मध्ये देवस्थान परिसरात झालेल्या बैठकीत चार्ज देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा प्रलंबित असल्याचे कारण देत चार्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे.